मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मराठा समाज मागास सिद्ध झालाय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या सर्व परिवाराला नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्या। मनोज जरांगेंची राज्य सरकारकडे नवी मागणी। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम आधी मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा। 23 डिसेंबरला सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकरवर सभा होणार। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा। सभेसाठी मराठा समन्वयकांच्या गावागावात बैठका होणार आहेत, तर सभेला 10 ते 12 लाख समाज बांधव एकत्रित येण्याची शक्यता आहे। अंतरवाली सराटीमधील दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांना आता पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अंबडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक। चाळीसगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर बिलाखेड रस्त्यावर मेंढ्या सोडून धनगर समाजाचा रास्ता रोको। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट आणि स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमधील स्फोटानंतर मृतांचे नातेवाईक आक्रमक। नातेवाईकांना आता आत जाऊ देत नसल्यानं नॅशनल हायवे अडवत ठिय्या आंदोलन। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट। कंपनीच्या गेट समोर आक्रमक झालेल्या नातेवाईकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या नागपुरातल्या स्फोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त। साताऱ्यातील शिवथरमधील लोणंद रस्त्यावर दूध दरवाढीसाठी निषेध आंदोलन। शेतकरी संघटना आणि किसान मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनाचा निषेध। जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। दूध दर रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन। दूध दर वाढवण्याची मागणी। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील शिरेसगाव माहेगावात दूध भेसळीवर छापे। कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर दुकानदारांचा हल्ला। मुद्देमालासह 1 आरोपी ताब्यात। सोलापूरच्या माढा तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं उपोषण। ग्रामपंचायतीनं केलेल्या विकास कामाची चौकशी करण्याची मागणी। जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू। भाविकांची प्रचंड गर्दी। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून वाहनांची सोय। जेजुरीतील स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे अक्कलकोट इथं प्रस्थान। सलग 22व्या वर्षी जेजुरीच्या कडेपठारावर समर्थांच्या पादुकांना घालण्यात आलाय अभिषेक। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामधील खरांगणा मोरांगणा इथे संत काळे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात। दररोज सकाळी प्रभात फेरी, भजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्याच्या खेड तालुक्यातील चरोलीमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन। शरद पवारांच्या उपस्थितीत केसरी बैलगाडा शर्यत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजण गावात मॅरेथॉन स्पर्धा। स्पर्धेसाठी खासदार अमोल कोल्हे, अभिनेता आकाश ठोसर आणि उद्योजिका जान्हवी धारीवाल यांची उपस्थिती। पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील पुस्तक महोत्सवातील उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। 18,760 पुस्तकांच्या माध्यमातून जयतू भारत वाक्य तयार केलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा वापर करून विश्वविक्रमाची नोंद। कोरेगाव भीमा वर्धापन दिन साजरा करायला राज्य सरकारला उच्च न्यायालयाची परवानगी। ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यास जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू। पुणे महानगरपालिकेतून निवासी मिळकतीला आता देण्यात येणारी 40% कर सवलत 2,25,000 पुणेकरांनी गमावली। महानगरपालिकेनं 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती। पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या डागडुजीचं काम आता पुढील आठवड्यात सुरू होणार। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 5.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद। किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम असल्यानं निर्णय। शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टची माहिती। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात वांग मराठवाडी धरणाचे काम अंतिम टप्प्यात। पावसाळ्यापासून पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा करण्यात येणार। सातारा सांगली जिल्ह्याला फायदा होणार। पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई।
5 दिवसात महानगरपालिकेकडून 2370 नागरिकांवर कारवाई, 9 लाखांचा दंड वसूल. पुण्यात विमाननगर भागात सलग 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम, बांधकाम विभाग आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कारवाईत तब्बल 76 मिळकतींवर हटोडा. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आंबेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, पिंजऱ्याच्या सहाय्यानं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका. डहाणूच्या कैनाड परिसरात आढळली बिबट्याची 2 पिल्लं, वन विभागाकडून शोध मोहीम सुरू. बिबट्याचा परिसरात वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीत पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटली, कोकणात भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. यवतमाळच्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले, क्विंटल मागे 800 रुपयांची घसरण. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची प्रक्रिया थांबली, बाजारातील आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत आहेत. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वेग, मागील 15 दिवसात 176 धान खरेदी केंद्रांवर 11 लाख क्विंटल धान खरेदी. जळगाव जिल्ह्यातील काही तालुके नुकसानीच्या यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक. केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागात पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता पूर पिकांवर आळीचं संकट पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरील पीक धोक्यात आलंय. हिंगोलीत अवकाळी पावसानं हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव, फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यानं हरभऱ्यात फिरवलाय रोटावेटर. पुण्यात मागील 2 दिवसांपासून थंडी वाढली, 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणखी 2 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता. वाशीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान, पंचनामे करूनही अनेक शेतकरी अद्याप मदतीपासून वंचितच आहेत. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी, हरभरा, गहू पिकांकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामधील लाखपुरी अवकाळी पावसानं हरभऱ्याचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना 4 एकर हरभऱ्यावर फिरवलाय नांगर. प्रशासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मिती बंद निर्णय मागे घेतल्यानं शेतकऱ्यांचा जल्लोष. साताऱ्याच्या कराडमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेकडून साखर वाटत आनंद व्यक्त. परभणीच्या पूर्णा शहरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया, नगरपालिकेनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. अहमदनगर MIDC परिसरात 2 जणांची एका व्यक्तीला जबर मारहाण करणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावरील खेड भोसते घाटात अवघड वळणावर अपघात झालाय. वळण घेताना कंटेनर पलटी झाला आणि सुदैवानं कोणतीही याच्यामध्ये जीवितहानी नाही, मात्र वाहन चालक जखमी असल्याची माहिती मिळते. जळगावच्या भुसावळमध्ये ट्रकच्या धडकेत विद्यार्थी जखमी, जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक तात्काळ बंद करण्याची नागरिकांची मागणी.